तुषार फोटो काढ. वाई पश्चिम भागाचे असोसिएशनचे अध्यक्ष संतोष जाधव वाडकर यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच देण्यात येत आहे. सोनल स्पोर्ट्स ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचच्या कॅप दिल्या आहेत. आदित्य समस मॅन ऑफ द मॅच. चला मॅचला सुरुवात करायची. त्यांचा सामना सुरू करा. सामना आर्यन 11 वर्सेस प्रकाश स्मृती 11. पहिला चेंडू दत्ता. दोन्ही संघाचे 12 खेळाडू इथे पाठवायचे, अन्यथा पॅनलाइज केले जाईल. पहिला चेंडू डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. दोन्ही संघाचे 12 खेळाडू इथे आले नाहीत, पॅनलाइज केले जाईल. या 2 चेंडूच्या आतमध्ये जर 12 खेळाडू आला नाही तर त्यांचा सामना सुरू करा. त्यांचा सामना सुरू करा. बॅट्समन तिकडे दत्ता आणि विकास. दुसरा चेंडू पुन्हा एकदा निर्धार पद्धती चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी दत्ता वर्सेस दत्ता. डिक्लेअर आता डॉट. तिसरा चेंडू पुन्हा एकदा पंचांकडून निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या स्थिर. चौथा चेंडू दत्ताचा. दत्ताचे सुंदर अशी गोलंदाजी. लेग साईडला मारला चेंडू आणि जेल बाद झालेला आहे तो दत्ता. पहिला बडी बाद दत्ता याच्या स्वरूपात आयकॉन खेळाडू. त्याच्यावरती खूप काही आशा होत्या, तोच खेळाडू बाद झालेला आहे. संघाची धावसंख्या स्थिर आहे. संघाची धावसंख्या 1. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर नवीन फलंदाज नितीन. त्यांचा सामना सुरू आपण खूप वेळ येत आहे. पुन्हा एकदा 5वा चेंडू लेग साईडला मारला चेंडू. पाहूया किती धाव आहे. 1 धाव पूर्ण. एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर सुंदर अशी गोलंदाजी दत्ताची. आपल्या संघासाठी स्वतः संघमालक आहेत, स्वतः सामना घेऊन खेळत आहेत. शेवटचा चेंडू विकास टू दत्ता. सुंदर अशी गोलंदाजी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा दिलेल्या आहेत त्या दत्ता याने. त्यांचा सामना लवकर सुरू करत आहे. क्षेत्ररक्षण करणारे आपण खूप वेळ येत आहे. नवीन गोलंदाज विकी.
आदित्य पहिला चेंडू आदित्याचा सामना करेल नितीन. सुंदर असं गोलंदाजी निर्धाव पद्धतीचा चेंडू. संघाची धावसंख्या स्थिर आहे 2 धावा. अतिशय संत गतीने चालू असलेला हा सामना. विनर ना त्यामुळे कळते की एवढं. आमच्या 2 झाल्या. पुन्हा एकदा सुंदर मारला चेंडू सरळ पाव्या जेल बाद होतो का. आणि सुंदर असा जेल पकडणं एक गोविंद माणूसने 40 प्लसचे खेळाडू असतील. चांगला जेल पकडला. नितीन हा बाद झाला आहे. नितीन अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. नॉकआउटचा हा सामना असेल. नवीन फलंदाज साई. दुसरा चेंडू आदित्य घेऊन येतात. त्याला सामना करेल साई. थोडीस खराब अशी फलंदाजी चालू आहे ती प्रकाश स्मृती संघ सॉरी आर्यन 11 संघाची. सुंदर अशी गोलंदाजी प्रकाश स्मृती संघाकडून डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. एका धावेने संघाची धावसंख्या 3. हॅलो चौथा चेंडू चौथा चेंडू घेऊन येत आहे. सामना करेल साई. पाहूया साईच्या फलंदाज बॅटिंगमध्ये चौकार षटकारांची आतषबाजी होते का. पंचाकडून खराब चेंडूचा इशारा. अवांतर धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या अवांतर धावसंख्येने पुढे सरकते. संघाची धावसंख्या झाली आहे ती 4. पुन्हा एकदा मारेला चेंडू. पाहूया किती धाव येतात ते. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण होत आहे. 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे जाते. सहा धावा. पाचवा चेंडू आदित्यांचा. पुन्हा एकदा निर्धाव पद्धतीचा चेंडू. पंच चेंडू किती झालेत. 1 बॉल बाकी असेल. 5 बॉल झालेत. 5. एक चेंडू शिल्लक असेल. पुन्हा एकदा सर्व मारला चेंडू. पाहूया काय होते ते. आणि थोडा ग्राउंड चौकार. 4 धावा. माहितीच हा नॉकआउटचा सामना असेल. जो संघ हरेल तो या स्पर्धेमधून बाद होईल. आणि 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे 10. तिसरं षटक घेऊन आहेत ते संतोष. एक 40 प्लसचे खेळाडू. आपल्या कारकिर्दीमध्ये अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केली. पण एक साईडला मारलेला चेंडू आला आणि कार्यक्रम केला विकास सनस यांनी. 6 धावा. 6 धावांनी संघाची धावसंख्या 16. पुढील सामना तरी मातोश्री 11 वर्सेस सोनसोडला चिकले मसाला.
या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी व्यासपीठावरती यायचे. टॉस केला जाईल दोन्ही संघामध्ये. 4 मॅच येत होते. पुन्हा एकदा सरळ मारला चेंडू विकासाने पाया केला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडस मिसफील्ड झाली गोविंदा यांच्याकडून आणि त्यात 2 धावा. 2 धावांनी संघाची धावसंख्या 18. थोडीशी धावसंख्येला गती मिळालेली आहे. या षटकामध्ये 2 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्या त्या संतोषांनी. रेणावळे गावचे शेनवार म्हणून यांना ओळखलं जातं. पुन्हा एकदा फुलटा चेंडू लेग साईडला तडकवलेला चेंडू पाहूया. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. 2 धावांनी संघाची धावसंख्या झालेली आहे 20. अजूनही तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. पुन्हा एकदा विकास टू संतोष. संतोष यांच्याकडून चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा असेल. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. हवेत चेंडू. एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या ते विकास आणि साई यांनी. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 22. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. पुन्हा एकदा मारेला ऑफ साईडला चेंडू पाहूया आणि सुंदर असं क्षेत्ररक्षक गौरव माणूसरे. छोटा पॅकेट बडा धमाका. संघाची धावसंख्या स्थिर असेल 22 धावा. नवीन बॅट्समन काय शिवम. गेलो वाटतो. नवीन फलंदाज शिवम. शेवटचा चेंडू संतोष यांचा. पुन्हा एकदा सह मारला चेंडू पाहूया किती धाव मिळतात. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत ते शिवम आणि साई याने. आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे ती 24. 3 षटकांच्या समाप्तीनंतर विनंती असेल आर्यन 11 संघ आपला 12वा खेळाडू इथे नाहीये. आर्यन 11 संघ ऍक्शन घ्यावी लागेल तुमच्यावर. नवीन गोलंदाज सुधीर सामना करेल त्याला साई. पहिला चेंडू आणि पंचाकडून खराब चेंडूंचा इशारा. वाईट चेंडू. एक धावसंख्या पुढे जाते. संघाची धावसंख्या 25. पुन्हा एकदा खराब चेंडू. वाईट प्लस 1. 2 धावा. 2 धावांनी संघाची धावसंख्या 27. थोडं खराब अशी गोलंदाजी चालू आहे ती प्रकाश स्मृती संघाकडून. पहिल्या 2 षटकामध्ये अवघ्या 10 धावा होत्या पण नंतर धावसंख्या वाढली आहे. सुंदर गोलंदाजी. त्रिफळाचीत झाला आहे तो साई. नवीन फलंदाज लवकर पाठवा. आपल्याला अजून भरपूर सामने खेळवायचे. सर्व संघाने याची नोंद घ्या. नवीन फलंदाज सत्ता संघाचे संघ मालक नवनाथ धुमाळ. साई
फलंदाजीसाठी एका साईडला वडील तर एका साईडला मुलगा आपल्या संघासाठी खेळत आहेत. दोन्ही संघाचे संघ मालक आहेत. पाहूया आपल्या संघासाठी काय करत आहेत ते. पहिला चेंडू लेग साईडला मारलेला चेंडू आणि एक धाव. अठ्ठावीस धावा. महाबळेश्वर तालुक्यातील निपाणी गावचे सागरजी सुतार यांचं आगमन होत आहे. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचंय. तसेच त्यांच्यासोबत आलेले सहकारी त्यांनी व्यासपीठावरती हजर राहायचे. दिनेश दुसरी धाव घेत असताना धावचीत झाली ते नवनाथ. एक धाव. एका धावेने संघाची धाव संख्या झाली आहे 29. अजूनही 3 धावां 3 चेंडू शिल्लक. 2 चेंडू शिल्लक असतील. बरोबर 3 चेंडू शिल्लक असतील तर व्यास लेग साईडला मारला चेंडू. एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवला आहे. एका धावेने संघाची धाव संख्या पुढे जाते. 30 धावा. एक घ्या. इथे मोबाईल सापडला आहे. ज्याचा कोणाचा मोबाईल हरवला असेल त्यांनी व्यासपीठावरती ओळख दाखवून घेऊन जायचंय. 5वा चेंडू. पुन्हा एकदा खराब चेंडू. सुधीर यांच्याकडून संघाची धाव संख्या पुढे जाते 31 धावा. अजून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल.
जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, कोणी येऊ नका, एकत्र येऊ नका प्लीज, एकत्र येऊ नका. ज्याला गोलंदाजी द्यायची त्याला गोलंदाजी द्या, एकत्र येऊ नका तुम्ही. एकच दिवसाची स्पर्धा आहे. रेडावले प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 1 आपल्या भेटीला आजच्या दिवसामधला हा 7वा मॅच. दुपारचं सत्र अगदी 3:05 झालेत आणि बॉलिंग ट्रॅक वरती हे महत्वाचं षटक राहणार आहे दोन्ही टीमसाठी. या ओव्हरमध्ये धाबा आल्यात तर लीड करू शकते बॅटिंग करणारी टीम, या ओव्हरमध्ये धाबा आल्यात कमी तर फिल्डिंग करणारी टीम इथे लीड करू शकते. या दोघांच्या मध्ये पाठर होता गौरवचा रोध हा महत्वपूर्ण असणार आहे. हा ओपनिंगला आला होता, त्याच्या पाठमध्ये एक सिंगल आले, एका बॉलचा त्याने खेळ केलाय. बॉल शिल्लक आहेत 12, जिंकण्यासाठी आवश्यकता आहे. पहिलाच बॉल ऑन साईडला टर्न, एक सिंगल साठी बॉल चाललाय. डिक्लेअर झोन मध्ये ग्रीन पार्क मध्ये एक सिंगल, 15. आणखीन 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 धावांची आवश्यकता. 3 बिग हिट हव्यात, 3 मोठे फटके. हे मॅच संपून जाईल परंतु प्रत्येक बॉल टॉट हा विश्वात्मक असणार आहे. कलर साहिल बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा तयार. हा बॉल चांगला आहे परंतु त्यांचा इशारा वळतायत. व्हाईट बॉलचा कॉल आलाय, ऑस्टम काढलाय ना त्याच्या बाहेर चाललाय. सिंगल बॉल वरती येते. टोटल आतापर्यंत झाल्यात 16. 17 धावांची गरज आहे. बॉलर तयार दोसाईल. आणखी कदाचित पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 लाईन टप्पा चांगला आहे परंतु दिशा खराब होते बॉलची आणि आणखीन एक अतिरिक्त धाव ऍड करतोय. टीमची टोटल आतापर्यंत झाली आहे एकूण एकत्र टीम 17. 16ची आवश्यकता. बॉल आहेत 11 बाकी. मोठा फटका बिग हिट केलाय, स्लॉट मध्ये होता, पाठवलाय बाकी क्वाड मध्ये. बिग क्वालिटी हाय अँड हँडसम बम 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 का बॅक ॲट 6. वन अ शॉट ऑन फिलिबल. पहिलंच म्हटलं गौरव या मॅच मध्ये दहशत आहे. व्हाईट बॉलचा कॉल आलाय. गौरव, राहुल बनगे, सूरज चोरट आणि दीपक बनगे या तिन्ही मान्यवरांचं ते आगमन झालंय. करूया पण त्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम, मोस्ट वेलकम. राहुल बनगे वाई पश्चिम युवा क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष, त्यांचं इथे आगमन होतोय. करूया पण त्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत. इथे बॉल पाहिला तर काय बॉल बॉल किती 4 बॉल झालेत. अजून काही बॉलचा खेळ. ओहो, हा बॉल टप्पा पाडल्यानंतर स्विंग होत असताना इथे आलाय तो डॉट बॉल. हा बॉल चांगला टाकलाय. 5 धावांची खरं तर आवश्यकता आहे. टोटल झाले 28 धावा, 33 धावा जमवायच्या आहेत. लो स्कोरचा मॅच. या मॅच मध्ये होत्याचं नव्हत्याचं होतं. या पाटर गौरवने केलं लाजवाब प्रतिम पाडिंग सध्या या मॅच मध्ये करत असताना आणखीन एक वाईस एक व्हाईट बॉलचा कॉल. अतिरिक्त रन्स आपण ऍड करतोय आणि टोटल झाले ते आतापर्यंत नेक्स्ट मॅच तन्वी मातोश्री 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये सनस रोड लाईन्स ही टीम असणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस करता यायचं. दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस साठी बॉलर तयार. हो, फटक्याला चेक केला. प्लेसमेंट किंवा बघू शकाल तुम्ही पॉइंट मध्ये बॉलला फक्त सॉफ्ट हँडने केलाय. सिंगल येते आणि सिंगलला सेकंड मध्ये कन्वर्ट केलाय.
2 धावा इथे सहज घेतलाय. थोडीशी गफलत झाली आहे, थोडीशी चर्चा झाली आहे, क्षेत्ररक्षणामध्ये गफलत आपण पाहिली आहे. तोपर्यंत 2 धावा तन्वी मातोश्री 11 टीम आणि त्याचबरोबर सणस रोड लाईन चिकणे मसाले दोन्ही टीमचे कॅप्टन्स या पण टॉस करीता प्लीज या, कारण नेक्स्ट मॅच ऑफ लाईफ टोटल झालं त्या आतापर्यंत स्कोर कार्ड वरती 30 येणारे बॉल आहेत 6 आणि 6 मध्ये जमा करायचे आहेत. एकूण एकंदरीत टीमला फक्त 6 बॉल 3 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये फाईट मॅच निर्माण झालाय, जिथे शेवटच्या बॉल वरती एक सिंगल होती तिथे 2 धावा घेतल्या गेल्यात आणि आता 6 बॉल मध्ये 3 धावा जमा करायच्या आहेत. महत्वाचा फॅक्टर कौरव मैदानामध्ये आहे, तोपर्यंत भीती नाहीये. वारा पावसाला उन्हाळा किती असू द्या, गौरव मैदानामध्ये स्ट्राईक एंडला असणार आहे. 6 बॉल 3 धावांची आवश्यकता. हिरो बनण्याची संधी खरं तर गोलंदाजाला, गोलंदाज निघतायत नवनाथ. पहिला बॉल स्टेप आउट करण्याचा 2-3 पावलं पुढे आला होता हा बॅटर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नामध्ये फटका शरीराचा पेट घेतलाय. एक सिंगल या बॉल वरती एक रन आता महत्वाची. स्ट्राईक एंडला गौरव या मॅच मध्ये या बॅटरने प्रभावित केलं. 2 रन हव्यात. चला टीम तन्वी मातोश्री 11 टीम आणि त्याचबरोबर सनस रोड लाईन्स चिकणे मसाले या चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपला टॉस आम्ही करत आहोत. आले आहेत का? चला टॉस करून घ्यायचा. हो बॉलनी बोलून घेतला झालाय टॉस. इथे मात्र 1 धाव पाडी केंद्र टीमला मिळेल. 1 धाव अर्जित करूया. किती झालं आणि ही मॅच नाही, एक डॉट पण आलाय ना दादा. एक बॉल अगोदर इथे मोठा फटका, मोठा धमाका झालाय आणि बॉल आला इथे. बिग क्वालिटी हाय अँड हँडसम टॉप क्वालिटी बॅटरच्या पॅट मधून आलाय हा टॉप क्वालिटी षटकार. हॅलो चेक मॅन ऑफ द मॅच आम्ही किताब देत आहोत. क्षणी खरं तर पाणी करत असताना धुमाकूळ घातला. जिथे मॅच फसला होता तो मॅच त्यांनी संपूर्ण उद्ध्वस्त केलाय आणि तो फॅक्टर ठरलाय. 2 षटकार 1 चौकार. मॅन ऑफ द मॅचचा किताब प्लेअर ऑफ द मॅच विथआउट गौरव त्याच्या बॅटमध्ये एकूण दाबाला त्या 22. चला आम्ही मॅन ऑफ द मॅचचा किताब देत आहोत आणि काही आम्ही सन्मान मुख्य व्यासपीठावरती घेत आहोत.